नमस्कार, न्यूज अनकटमध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही ठळक बातम्यांचा। न्यायासाठी परळीच्या महादेव मुंडेंचं कुटुंब घेणार मुख्यमंत्र्यांची भेट। कुणाल कामराला मद्रास कोर्टाचा दिलासा, 7 एप्रिल पर्यंत अटकेपासून संरक्षण। पुण्यातील वाहतूक कोंडी निम्म्याने कमी झाल्याचा पोलिसांचा दावा आणि त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अ वर्गाचा दर्जा जाहीर। नमस्कार, मी साक्षी पांचाळ आणि आपण पाहताय न्यूज अनकट। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। परळीतील हत्या झालेल्या महादेव मुंडे यांचं कुटुंबीय न्यायासाठी झगडत असून त्यांनी आता थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचं जाहीर केलंय। 3 एप्रिल पर्यंत एसपी साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवणार आणि त्यानंतर मुख्यमंत्री यांना जाऊन भेटणार असं मत महादेव मुंडे यांच्या पत्नीने माध्यमांसमोर व्यक्त केलंय। खासदार सुप्रिया सुळे वेळोवेळी मला या संदर्भात कॉल करून विचारपूस करतात अशी माहिती त्यांनी दिली आहे। प्रतिक्रिया म्हणजे हेच आहे की आम्ही आता सीएम साहेबांशी डायरेक्ट संवाद साधूनच पुढचा निर्णय घेणार आहोत। 3 तारखेपर्यंत एसपी साहेबांवर विश्वास ठेवून, पूर्णपणे विश्वास ठेवून एसपी साहेबांवर 3 तारखेपर्यंत वाट पाहून आम्ही सीएम साहेबांशी भेट घेणार आहोत। सुप्रियाताई आहे, तुम्हाला डेली कॉल करतात, तुमच्या कुटुंबाशी माहिती घेतात, यापूर्वी कधी सुप्रियाताई तुमच्या बोलल्यानंतर? हां, सुप्रियाताई तर हमेशा मला कॉल करतात, माझ्याशी संवाद करतात। त्यांनी काल पण अमित शहा यांच्याशी भेट घेऊन ह्या केसची विचारपूस करून त्यांनी जेवढं प्रयत्न होईल तेवढं करा म्हणून सांगितलं आहे अमित शहा साहेबांना पण, आणि पूर्णपणे ती चौकशी करत आहेत। सुप्रियाताई मला एक दिवस आड करून कॉल करतात आणि माझी विचारपूस करतात, लेकरांची विचारपूस करतात। पण ताईला म्हणलं जोपर्यंत आरोपी अटक होत नाही तोपर्यंत ताई काहीच मला आश्वासन देण्याचा प्रयत्न बी करू नका, आणि मला न्याय म्हणजे आरोपी अटक होतील त्यावेळेसच मी समाधान राहील म्हणून सांगितले ताई। बारामती तालुक्यातील सांगवी येथील भारत तावरे यांच्या संकल्पनेतून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शालेय विद्यार्थिनींना 251 सायकलींचं वाटप करण्यात आलं। आणि या संदर्भात जेव्हा अजित पवार यांनी त्या विद्यार्थिनींशी संवाद साधलाय, तुमचे आई वडील काय करतात, तुम्हाला शाळेत शिकून पुढे काय करायचंय, असे अनेक बारीक प्रश्न अजित पवारांनी विचारल्याचं समजतंय। यावेळी अजित पवारांसोबत कोरेगावचे आमदार सचिन पाटील देखील उपस्थित होते। मुंबईत सुरू असलेल्या राजकीय घडामोडी आणि पोलिसांची कारवाई पाहता कुणाल कामराने मद्रास हायकोर्टात धाव घेत अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठी काल अटकपूर्वी जामीन अर्ज दाखल केला। त्यानंतर लगेच दुपारी त्याच्या अर्जावर सुनावणी देखील पार पडली। त्यात त्याला 7 एप्रिल पर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय। मात्र मुंबई पोलिसांनी कुणालला 31 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचं दुसरं समन्स बजावलं असून त्यानुसार कुणालला 31 मार्चच्या पोलीस चौकशीला सामोरं जाणार असल्याची माहिती आता समोर येते। बीडमध्ये भाषण करताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती अचानक खालावल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले। बीडमध्ये एका मेळाव्यात भाषण करताना मनोज जरांगे यांना अचानक चक्कर येऊ लागली, मात्र सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं। त्यानंतर मंचावर बसून भाषण करताना त्यांना जास्त त्रास होत असल्याने तातडीने जवळील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले। याचा बुलेटिन मध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेत आहोत। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। सुवरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया
हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. बिहारच्या बुद्धगया येथील महाबोधी महाविहार ट्रस्टकडून मुक्त करून ते बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावं अशी मागणी बौद्ध बांधवांनी केली आहे. बीड जिल्ह्यात याचे पडसाद उमटत असून बौद्ध बांधवांनी या धार्मिक स्थळांसंदर्भात आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसतंय. आपल्या मागणीसाठी वडवणी तहसील कार्यालयासमोर बांधवांनी धरणे आंदोलन सुरू केलंय. आज वडवणी तहसील कार्यालय या ठिकाणी नागवंशी बुद्धविहाराच्या वतीनं जगामध्ये जे भिक्खू संघाचं जे आंदोलन पेटलेलं आहे व बिहारमध्ये बुद्धगया या ठिकाणी ब्राह्मणवादाने जो ताबा केलेला आहे तो ताबा हटविण्यासाठी आणि भिक्खूच्या ताब्यात ते बुद्धविहार देण्यासाठी वडवणी तहसील कार्यालयावर एक दिवसीय धरणे आंदोलन आयोजित केलेलं आहे. प्रशासनाला आमची एवढीच विनंती आहे की त्या बुद्धगयामध्ये जे ब्राह्मणवादी लोक वर्षानुवर्षे तिथं कार्यरत आहेत त्यांना हटवून 149 कलम रद्द करून ते भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावा यासाठी इथं आंदोलन एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे. बिहारमध्ये जे आंदोलन चालू आहे बौद्ध भिक्खूंचं, कारण तिथं बौद्ध विहार, तिथलं बौद्ध महाविहार ब्राह्मणांच्या ताब्यात आहे. ते बौद्ध विहार बौद्ध समाजाच्या ताब्यात यावं यासाठी बिहारमध्ये आमचे बौद्ध भिक्खू जे आमचं अस्तित्व आहे ते आमचं अस्तित्व या पंड्यांनी हिरावून घेतलेलं आहे आणि ते आमच्या ताब्यात यावं यासाठी आम्ही वडवणी या ठिकाणी एक दिवसीय धरणे आंदोलन धरलेलं आहे. पुणे शहरात पहिल्यांदाच अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमचा वापर सुरू करण्यात आलाय. गुगल मॅप सोशल मीडियाच्या माध्यमातून वाहतूक कोंडीचा विश्लेषणात्मक अभ्यास करत वाहतुकीत सुधारणा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. वाहतूक कर्मचाऱ्यांनी दिलेले प्रशिक्षण, सिग्नल यंत्रणेमध्ये केलेले बदल, ऑफ स्ट्रीट पार्किंग व्यवस्था याची अंमलबजावणी झाल्यामुळे पुणेकरांना होणारा वाहतूक कोंडीचा मनस्ताप कमी झाल्याची माहिती अधिकारी मनोज पाटील यांनी दिली आहे. पुण्यामध्ये आपण बघितलं असेल टॉमटॉमच्या डेटाप्रमाणे जगातील 4थ्या क्रमांकाचं स्लो शहर असं त्यांनी त्या रिझल्टमध्ये दिलं होतं. लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निक म्हणजे इंडियन रोड काँग्रेसचे 2 मुख्य गाईडलाईन्स आहेत. त्यामध्ये लो कॉस्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट टेक्निक आणि इम्प्रूव्हिंग कॅपॅसिटी ऑफ अर्बन रोड्स या 2 प्रमाणे वाहतूक शाखा पुणे पोलीस आयुक्त माननीय अमितेश कुमार सर आणि जॉईंट सीपी रंजन कुमार शर्मा सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या साधारण 4 महिन्यामध्ये पुण्याचा जो कमी वाहतुकीचा स्पीड होता तो वाढवण्यासाठी पुण्याच्या उपलब्ध रस्त्यांची कॅरिंग कॅपॅसिटी वाढवून पुण्याचा वेग साधारण 10.5% वाढवण्यामध्ये यश मिळालं. याच्याबरोबर पुण्याच्या साधारण वाहतूक कोंडीचं प्रमाण जे आहे ते साधारण 50% आसपास कमी करण्यामध्ये यश आले. रायगडच्या महाड तालुक्यामध्ये जहाल नक्षलवाद्याला पकडण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड MIDC पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या नक्षलवाद्याला काल ताब्यात घेतलाय. संबंधित आरोपीवर 2014 मध्ये बिहार येथे देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता. 12 एप्रिलला गृहमंत्री अमित शहा यांचा संभाव्य दौरा असल्याने पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडवर आल्याचं दिसतंय. यासह बुलेटिनमध्ये आपण एक छोटीशी विश्रांती घेत आहोत. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत.
मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात पुढची एक महत्त्वाची बातमी. भंडारात उमेदच्या वतीने बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या वैनगंगा महोत्सवाचं उद्घाटन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी त्यांनी बचत गटाच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिला बचत गटांचा सत्कार देखील केलाय. महोत्सवात सहभागी महिलांच्या स्टॉलला भेट देत त्यांनी हँडमेड वस्तूंसह गृह उद्योगांचे पदार्थ देखील बघितले. काही पदार्थांची त्यांनी चव देखील पाहिली. कोसा उद्योग प्रक्रियेच्या स्टॉललाही वस्त्रोद्योग मंत्री सावकारे यांनी भेट देत कोसापासून तयार केलेली साडी देखील खरेदी केली आहे. उमेदच्या मार्फत इथे महिलांचं एक्झिबिशन आणि विक्री सेंटर ठेवलेलं आहे. याच्या आधी पण महाराष्ट्र आर्थिक विकास महामंडळातर्फे पण एक एक्झिबिशन ठेवलेलं होतं, तिथेही आलो. सगळे स्टॉल बघितले. महिलांनी अतिशय चांगल्या प्रकारे एक काय म्हणतो त्याला आपण आपल्या घरगुती वस्तूंची विक्री इथे केलेली आहे. घरगुती बनवलेले खाद्यपदार्थ असतील, काही तयार आहे, काही बनवण्यासारखेचे पदार्थ आहे, काही हँडक्राफ्टचे पदार्थ आहे, काही साड्यांचं जे रेशीमच्या माध्यमातून बनवलेल्या साड्या आहे, या सगळ्यांचं प्रदर्शन इथे ठेवलेलं आहे. आणि खरोखर महिलांनी त्या मेहनतीला तोड नाही इतकंच उत्कृष्ट प्रॉडक्ट्स इथे त्यांनी ठेवलेले आहे. म्हणून काही ठिकाणी मोह आवडता आला आणि तिथे खरेदी केली घरासाठी. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थानाला तीर्थक्षेत्राचा अ दर्जा आता जाहीर झालाय. राज्याच्या नगर विकास खात्याने ही मंजुरी दिल्याने आता त्र्यंबकेश्वरमध्ये विकास कामांना चांगली गती मिळणार आहे. येत्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय झाल्याने त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासासाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय निधी मिळण्याचा मार्ग आता खुला झाल्याचं सांगण्यात येत आहे. जानेवारीत पाठवलेल्या या प्रस्तावास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मान्यता दिली आहे. परदेशात सोनं चांदी महाग झाल्यामुळे दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याचा भाव 1100 रुपयांनी वाढला. सोनं प्रति 10 ग्राम 92,150 रुपयांवर पोहोचला, जो एक नवा उच्चांकच म्हणावा. तर सोन्याप्रमाणे चांदी देखील 1300 रुपयांनी वाढून 1,03,000 रुपये प्रति किलोच्या जवळपास पोहोचली. सोन्याच्या भावात वाढ होण्याची कारणं आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेलं ट्रेड वॉर आणि त्याचा आर्थिक विकासावर होणारा परिणाम आहे. या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.